मी डॉक्टर नमन महेश शाह, सर्वैत हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरचा चेअरमॅन आहे। साधारण आज दुपारी 1-1:30 वाजता श्रीनिवास मंदाना, स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळे अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्वैत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत। त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत। आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळे हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे। सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील। तपासण्या कुठल्या प्रकारच्या झाल्या, कशा त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये कार्डियाक एन्झाइम्स जे असतात ते थोडे वाढलेले असल्यामुळे त्यांना कंटिन्यूअस ECG मॉनिटरिंग करून गरज पडली तर एंजिओग्राफीचीही गरज आपल्याला करावी लागेल। सगळ्याच पद्धतीची तयारी आम्ही ठेवलेली आहे। सध्याची कंडिशन स्थिर असून आपण 1 दिवस रात्र आज ऑब्झर्व करून उद्या पुढचे काही निर्णय घ्यायचे असेल ते आपण फॅमिलीशी डिस्कस करून करूया। त्याची घरची कोण आले होते? घरचे सगळे इकडेच होते। जे महत्त्वाचे जे फॅमिलीचे लोक होते ते सतत त्यांच्या आजाराबद्दलची माहिती आमच्याकडनं घेत आहेत आणि आमची पूर्ण टीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत तयार आहे। खरं तर 2-3 दिवस कार्यक्रम सुरू होते, जागरण नेमकं कारण काय असू शकतं? कारण कसं आहे, लग्न हा सगळा कार्यक्रम कसं असतं, मानसिक आणि शारीरिक पद्धतीनं जरा स्ट्रेसफुल असतो। त्यांना बाकीचे पूर्वीची काही आजार नव्हते तरी अशा वेळेस थोडं इमोशनल किंवा मानसिक शारीरिक ताणतणावाच्यामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो, कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतो। त्यांची ओव्हरऑल आरोग्य चांगली आहे, पण छातीत तीव्र प्रकारे दुखून माइल्ड हार्ट अटॅकचेच सगळे लक्षण आहेत आणि त्याचीच ट्रीटमेंट सगळी चालू आहे।